सो वेलकम टू माय ब्लॉग गाईज. आपण करणार आहोत आज माझा हेअर कट. सो मला हे बोलायचं आहे हेअरकट स्टार्ट करण्याच्या अगोदर की आपण आज बटरफ्लाय कट करतोय. हे माझ्या हेअरकट करायचं माझ्या डोक्यात कसं आलं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर मला द्याय वॉट उत्तर मला द्यायला आवडेल की मी एक रील बघितली इंस्टाग्रामवर. सो बटरफ्लाय कटची. सो मला आवडलं हेअर कट. सो माझ्या मनात असा विचार आला की आपण पण हा हेअरकट करावा का? सो माझ्या मनाने बोललं येस, ॲब्सोल्युटली. सो मी हा हेअरकट ट्राय करणार आहे. मी अगोदर खूप वेळा स्वतःचा हेअरकट केलाय, पण बटरफ्लाय कट मी फर्स्ट टाइम ट्राय करते. आणि आय नो ठीक होणार आहे ते. खराब नाही होणार तसं. कारण मला म्हणजे तसा एक्सपिरियन्स आहे, कॉन्फिडन्स पण आहे. सो आय नो खराब नाही होणार हेअरकट. लेट्स सी काय होतंय. हेअरकट करायच्या आधी मी विचार केला की केस आपण थोडेसे ओले करून घेऊया, कारण त्याने हेअरकट नीट होईल, केस नीट कापले जातील असं मला वाटतं. पण मला माहित नाही काय खरं आहे काय खोटं आहे ते. कॉन्फिडन्स ब्रो, कॉन्फिडन्स. Not bad, not bad. मी बोलले होते की थोडे केस ओले करणार, मी पूर्ण केस भिजवून आले आहे. आता याला सुकवत बसावं लागणार. सो तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, फॅन तरी चालू आहे, तो केस आपोआप सुकतील. सो मी तुम्हाला तोपर्यंत सांगते की मी काय काय घेतलंय हेअरकटसाठी. माझा कॉम्ब, 2 क्लच, 2 रबर आणि ही एक कैची, कारण छोट्या कैचीने माझे केस कट नाही होत नीट. सो मी ही वाली मोठी कैची घेतली. सीझर घेतलाय. मी नंतर परत विचार केला की केस सुकवूनच करूया, कारण खूप केस कट झाले तर मला जास्त लेंथ कमी करायची नाही आहे. सो लेट्स स्टार्ट. मी सेक्शन करून घेते अगोदर. इकडून एक मिनिट. हे मागं टाकायचंय. हे एक सेक्शन. अबे नाही. हां. इकडून एक सेक्शन. इथून एक. सो असे 2 सेक्शन्स करून घ्यायच्या. हे काय दिसतंय? ओके. एवढे कट करून घ्यायचे. आणि मागचे सुद्धा. एवढे. कारण मला लेंथ कमी नाही करायची. खूप जास्त कट केलं वाटत मला. झालं नाहीये, अजून आहे. इथून 2 पार्ट करायचे. 1 मिनिट.
याला बाहेरच्या साईडला फिरवायचं आहे. एक मिनिट मी दाखवते. हे असं. मग हे करून झाल्यावर डन. जास्त केसच नाही निघत त्याच्यात. या साईडचं. या साईडचं पण सेम करायचं. छोटे छोटे पॉट्स आहेत. सेक्शन ऑलरेडी करून असलेल्या कारणाला वेळ लागतो सेक्शन्स करायला. या रबर लावायचं. शेपूट. मागचे केस बांधून घेऊया. हे कट करून झाल्यावर सेम आपण दोन्ही साईडला कसं केलेलं तसं करायचं. वरच्या साईडनेच राईट साईडला फिरवून घ्यायचं आणि छोटे छोटे कट्स लावायचे. इकडे सुद्धा सेम तसंच करायचं. Done. A few moments later. हेअरकट तर झालेलं आहे. रुको जरा सबर करो. हे आहे फायनल रिझल्ट. छान दिसते. यात एवढं कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही. छान दिसतंय. इथे पण लेयर्स पडले. हा होता माझा हेअरकट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. आणि हेअरकट कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि शेअर करा ज्याला तुम्हाला वाटतं की हा हेअरकट केला पाहिजे, म्हणजे मुलींना. बात तो सही है. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.